हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ स्टार्ट होतो आहे. ॲक्च्युली मी संध्याकाळी ना असंच चॅनल चेंज करत करत कुठे काही चांगलं लागलं आहे का बघत होते आणि मला ही सिरियल दिसली आहे. जर तुम्ही 90sच्या एरामधले लोक आहात तर तुम्हाला हे सिरियल नक्की माहिती असेल. वन ऑफ द फेवरेस्ट आणि हिटेस्ट सिरियल होती कुटुंब नावाची. तुम्ही ओळखलीच असेल. हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान. इतकं फेवरेट होतं तेव्हा आमच्या वेळेस कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा. दुसऱ्या दिवशी लोक डिस्कस करायचे की तुम्ही सिरियल बघितलं का आणि पुढे काय होणार आहे. सो माझी एक मेमरी, खूप साऱ्या मेमरीज जाग्या झाल्या म्हणून म्हटलं चला क्लिप ॲड करूया. आणि मग आम्हाला संध्याकाळी काही एवढं करायचं नव्हतं. मला आणि मम्मीला बिलकुल भूक नव्हती, एवढी काही भूक नव्हती. सो म्हटलं आपण काहीतरी दुसरं करूया, हलकं फुलकं असं काहीतरी. सो आज मी आळूच्या वड्या बनवून ठेवते आहे. मम्मीनी पण आळूची पानं आणली होती आणि मी पण. असं झालं की माझ्या लक्षात नव्हतं मम्मीने आणलेलं आहे. सो हे मी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या ज्या ह्या शिरा असतात त्या मी प्रेस करून घेते आहे, जेणेकरून त्याची जी आपण गुंडाळी बनवतो ना तर ती छान बनेल. सो 4-5 पानं घेतली आहेत मी स्वच्छ धुवून आणि आता असं प्रेस करून घेऊया. त्याच्यानंतर त्याला लावायला जे बेसन बनवतो ते पण मी बनवून घेतलेलं आहे. बेसनामध्ये आपले नॉर्मल मसालेच घालायचे, त्यात काही एवढं हे नाही आहे. ॲक्च्युली मी आधी पण तुम्हाला आळूच्या वड्या कशा बनवतो ते दाखवलेलं आहे, म्हणून मी पुन्हा एकदा एवढं एलॅबोरेट फॉर्ममध्ये नाही दाखवते. तर आता तुम्ही बघू शकता आपल्या शिरा छान प्रेस करून झालेल्या आहेत. तर बेसनामध्ये लाल तिखट, मीठ, हळद, धने जिऱ्याची पूड, हिंग, ओवा असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता एक एक करून आपण पानांना लावून घेऊया. ॲक्च्युली प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, जसं आमच्याकडे करतात आणि मला जसं जमतं तसं मी करते. पण खरंच खूप छान होतात. तुम्ही दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कदाचित बघायला पण मिळेल, कारण खूप सारे पानं झाले होते. मम्मीनी पण आणले होते, मी पण. सो मी असा विचार केला की तळून ठेवूया, म्हणजे कशा वेळेवर कधी जर तुम्हाला खायचे पण असेल. अगदी आपण म्हणतो ना एखादी भाजी आहे आणि तुम्हाला तोंडी लावायला काहीतरी हवं आहे तर तुम्ही ह्या वड्या तळून लगेच होऊ शकतात. कधी तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे पण येणार असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. म्हणजे भाज्यांच्या ऐवजी हे आळूच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या, पत्ताकोबीच्या वड्या असं तुम्ही ट्राय करू शकता. छान लागतात. आळूच्या वड्यांच्या तर आमच्याकडे भाजी पण करतात. म्हणून मी मम्मीला बोलले की मी वड्या उकडवून ठेवून देते फ्रीजमध्ये. जेव्हा तुला लागतील किंवा भाजी करायची किंवा जर खायच्या असतील तर इच्छा झाली तर आपण तळून खाऊ शकतो. सो आता आपण अशी सगळ्या पानांना लावून घेऊया. ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता की माझं लावून झालेलंच आहे. मी स्टीमरमध्ये उकडून घेते आहे हे पानं. सो मी स्टीमरमध्ये पाणी घालून गरम व्हायला ठेवलेलं आहे. पण झालं काय माहिती आहे का, म्हणजे मी सिरियल बघत होते ना ते कुटुंब, तर ब्रेक लागला म्हणून मी हे करत होते. सो असं झालं की मी त्या आठवणींमध्ये इतकी गुंग झाले होते ना की कसं असतं ना आजकालचे तर मी कुठलंच मला वाटत नाही की मी असं सिरियल खूप बघत असेल. तेव्हाचं तर प्रत्येक सिरियल म्हणजे कहाणी घर घर की, क्यों की, कसोटी, कुटुंब, कुसुम असं म्हणजे अगदी मन लावून बघायचो. आणि न चुकता कुमकुम, तर संजीवनी, असे खूप काही होते की ज्यांच्या स्टोरीज
खूप सरप्रायझिंग पण असायच्या आणि कधी त्यांचे ट्विस्ट अँड टर्न्स असे होते की तुम्ही विचार करायला भाग पडायचात की आता काय होणार आहे. सो मी त्या ह्याच्यामध्ये होते आणि मी स्टीमरच्या खाली गॅस पेटवायलाच विसरले. सो 1-5 मिनटं थांबून मग मी त्याच्यामध्ये ते जे मी 2 भाग केलेत ते उकडायला ठेवून दिले. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की मला आणि मम्मीला एवढी भूक नव्हती म्हणून मी ब्रेडचे पॅटीस केले आणि म्हटलं हेच खाऊया. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा दिवस तुम्हाला छान जाऊ देत, मस्त जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या छान इच्छा पूर्ण होऊ देत. सो मम्मीला कॉर्नची भजी पण खायची होती, सो मी ती पण केलेली आहे. चटपटीत असा आमचा मेन्यू रेडी झालेला आहे. टिल देन बाय.